नमस्ते माझ्या टेलर मैत्रिणींनो. बघा आता ब्लाऊजवर मी सुंदर अशी डिझाईन बनवत आहे काठाचा वापर करून. पाठीमागच्या साईडला फक्त काठाचा वापर करून सुंदर अशी डिझाईन बनवत आहे, कारण की ब्लाऊजला दोन्ही साईडला काठ होते. तर मग एक काठ बाहीला वापरायचा आणि जो दुसरा काठ उरलेला असतो त्याची पाठीमागे डिझाईन तयार करायची. आणि सुरुवातीला मी अस्तरवर गळ्याचा आकार निशाण करून घेतलेली आहे आणि काठाचा बरोबर माप घ्यायचं आणि काठाचे 2 तुकडे केले. काठाचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि मधात कट करून घ्यायचं आणि एकावर एक ठेवून सरळ आणि मग काठ शिवून घ्यायचे आणि काठाचा आणि गळ्याचा माप बघून घ्यायचं तर ते व्यवस्थित आहे माप. तर मी आता हे काठ एकावर एक ठेवून सरळ शिवून घेणार. काठाला डबल टिप मारून घ्यायची. मधात सेंटर घ्यायचं, खाली पण मधात सेंटर काढून घ्यायचं आणि काठाचं पण सेंटर काढून घ्यायचं. आणि सेंटरला खून केलेली आहे तिथं बरोबर असा काठ ठेवून घ्यायचा. सरळ बाजूवर ठेवायचा काठ. आपली ब्लाऊजची जी सरळ बाजू आहे पाठीमागची, तर सरळवर सेंटरवर सेंटर ठेवून टाचण्या लावून घ्यायच्या. पूर्ण कापड एकदम प्लेन करून घ्यायचं आणि टाचण्या लावून घ्यायच्या. कुठेही ओळी पडली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं पाठीमागून सरळ बाजूला मी काठ लावून घेतलेला आहे. आणि आपण जो गळ्याचा आकार काढलेला आहे त्यालाच आता आपण 1.5 इंचावर मी खून करणार. 1.5 इंचावर खून करून घ्यायचे आणि तोच आकार परत छापून घ्यायचा चॉकनं. बरोबर 1.5 इंचावर खून करायची आणि परत तोच आकार असा आखून घ्यायचा. आणि खाली आपण काठ एकदम चिटकून घेतलेला आहे टाचण्या लावून. 1.5 इंचाच्या अंतरावर मी चॉकनं खून केली आणि तो आकार परत चॉकनं ओढून घ्यायचा बरोबर. बघा असा टाचण्या लावून घ्यायच्या व्यवस्थित. आणि आता ज्या पद्धतीनं आपण हे निशाण केलेले त्या पद्धतीनं टिपा मारून घ्यायच्या. अशा पद्धतीनं टिपा मारून घ्यायच्या. टिपा एकदम व्यवस्थित मारायच्या, शिलाई आखडली नाही पाहिजे. आता ही दुसरी लाईन. गळ्याचा आकार आपण या पद्धतीनं आखलेला आहे, तर त्याच पद्धतीनं मी आता ह्या डबल टिप मारून घेतली आणि खालून आपण सरळ बाजूनं काठ लावलेला आहे. बघा अशा पद्धतीनं. तर आता हा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. गळ्याचा आकार कट केल्यानंतर इथं मधात जिथं गोलाकार आहे तिथं थोडे थोडे कट मारायचे, कारण की तिथं आपल्याला पट्टी लावायची आहे. आणि आता हा काठाचा उरलेला शिल्लक कपडा आपल्याला काढून टाकायचा. आता या शिल्लक कपड्याचं काही काम नाही आहे. हा उरलेला कपडा पूर्ण कट करून घ्यायचा. त्याच्यानुसार मग आकार व्यवस्थित बसून जातो. राहिलेला सगळा कपडा कट करून घ्यायचा आणि आकारानुसार आपण तो काठ बरोबर शिवून घेतलेला आहे. आता गळ्याला मी पट्टी लावलेली, आडवी पट्टी. आणि जिथं जिथं गोल राऊंड येतो तिथं तिथं एक एक मिरी पाडायची, कारण की सरळ पट्टी गोल राऊंडमध्ये बसत नाही. तर मग ते मधात जिथं गोल राऊंड येतो तिथंच एक एक मिरी टाकायची. कोणी मिरी म्हणतं, कोणी चुन्या म्हणतं. तर अशा पद्धतीनं परत मधात छोटे छोटे कट मारायचे आणि नंतर त्याच्यावर दाब टीप द्यायची आणि दाब टीप देऊन आपला गळा तयार आहे. तर आता ही काठाची बाजू राहिली, तर काठाच्या बाजूवर लेस लावायची.
काठाच्या बाजूवर बरोबर लेस लावून घ्यायची. लेस बिलकुल ताणवायची नाही आहे. हळूहळू लेस लावून घ्यायची. लेसचा आकार बरोबर गोल करून घ्यायचा आणि त्या पद्धतीने लेस लावायची. लेस ताणवायची नाही, नाहीतर लेस जर ताणवली तर गळ्याचा आकार बिघडून जातो. आणि इथं थोडी एक प्लेट मारायची लेसला, कारण की तिथं कोना आहे गळ्याच्या आकाराचा. परत गोल राऊंडमध्ये लेस हळूवार घ्यायची आणि राऊंडमध्ये टाकायची लेस, गोल राऊंडमध्ये. आणि लेसला मग परत डबल शिलाई द्यायची. डबल शिलाई देऊन पक्की करायची. आणि त्याच्यानंतर मी खाली पण काठ लावलेला आहे, उरला होता तर, आणि मधात एक सेंटरला फूल लावून द्यायचं. तर अशा पद्धतीने ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. स्पेशल दिवाळीनिमित्त हे कस्टमरने मला ब्लाऊज डिझाईन अशी शिवायला सांगितली, तर मी बरोबर जशी कस्टमरला पाहिजे होती तशीच मी डिझाईन तयार केलेली आहे. उरलेला काठ मी खालच्या साईडला लावून दिला. बघा किती सुंदर झाली, कमी वेळात आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली. माझे असेच व्हिडिओ बघत जा आणि लाईक करत जा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.